बाबासाहेब लहाने. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी तुमच्या समोर नाट्य सादर करणार आहे. एक होती मुलगी, तिचे नाव लीला होती. ती 4थीत भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या करण्याची भारी स्वतःच्या मनात ते करण्याची इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्ती शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागे बाजूला थोडेसे चालत गेले की एक नदी होती. एके दिवशी लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. तिने आईला विचारले, आई ग आई, खावासा वाटतोय बर्फाचा गोळा, खाऊ का नको? आई म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा. तिने ताईला विचारले, ताई ग ताई, खावासा वाटतोय बर्फाचा गोळा, खाऊ का नको? ताई म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा. तिने माईला विचारले. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गोळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ते नदीकडे गेले. नदीला म्हणाली, नदी ग नदी, खावासा वाटतोय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गोळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत तिलाच म्हणाली, मग खा की, पळ जाण पटकन खा. पण नदी कशी बोलणार? परत तिलाच म्हणाली, अगं ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत तिलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी. नदी बाई माझा एक बरोबर. तिला पळतच बर्फावाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणार नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठ्या नदीबाईची परवानगी मिळाली म्हटल्यावर आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एके दिवशी लीलाला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले, ताई ग ताई, बुडवावी वाटते शाळा, बुडवू का नको? ताई म्हणाली, लीला ग लीला, नको बुडव शाळा. तिने आईला विचारले, आई ग आई, बुडवावी वाटते शाळा, बुडवू का नको? आई म्हणाली, लीला ग लीला, नको बुडव शाळा. तिने माईला विचारले, माई ग माई, बुडवावी वाटते शाळा, बुडवू का नको? माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली, कोणीच कशा शाळा बुडवू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, आला कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, बुडवू का नको? पण नदी कशी बोलणार? परत तिलाच म्हणाली, मग बुडव बिंदे शाळा. पण नदी कशी बोलणार? परत तिलाच म्हणाली, अगं ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठ्या नदीबाईची परवानगी मिळाली म्हटल्यावर आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले.